नमस्कार. फुल मून मेडिटेशन आजच्या पौर्णिमा ध्यान सत्राला सुरुवात करतो आहोत. पितृतर्पण हा विषय आहे आपला. सगळ्यांनी डोळे मिटून घ्यायचे. श्वासाची जाणीव, देहाची जाणीव, ब्रेथ अवेअरनेस, फिजिकल अवेअरनेस. आपण जिथे कुठे आहोत तिथे आपल्या देहाची संपूर्ण जाणीव, पायापासून डोक्यापर्यंत एकेका अवयवाची, गात्र असा शब्द येतो शास्त्रांमध्ये, त्या प्रत्येक गात्राची जाणीव पुराणात सांगितलेल्या दशगात्र या विषयावरती आजची ध्यान साधना आहे. त्याचा थोडक्यात अर्थ आपल्या प्रत्येक अवयवाच्या माध्यमातून आपण एका विशिष्ट ऊर्जेला जोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. डोळे मिटून संपूर्ण लक्ष आपल्या पावलांकडे आणि आता 3 ते 4 वेळा दीर्घ श्वसन करूया. डोळे मिटलेले आहेत. भरपूर श्वास घ्यायचा आणि सोडायचा. पुन्हा एकदा खोलवर आणि भरपूर श्वास घ्यायचा आणि सोडायचा. असं साधारण 3 ते 4 वेळा करायचं आहे. आणि जसं जसं आपण दीर्घ श्वसन करतो आहोत, आपला देह, आपलं शरीर आधीपेक्षा अधिक हलकं होत आहे याची जाणीव. आपल्या शरीराकडे, देहाकडे लक्ष. देह, द आणि ह्य या 2 अक्षरांकडे लक्ष द्यायचं. दमन आणि हवन करण्याची शक्ती असणारा हा देह. आता डोळे मिटून आपल्या आयुष्यातल्या कुठल्या गोष्टींचं दमन, दान करून टाकायचंय, कुठल्या गोष्टी काढून टाकायच्या आहेत, अशा सगळ्या गोष्टींचं काही काळ 30 सेकंद आपण स्मरण करूया. काही नकारात्मकच असलं पाहिजे असं नाही. एखादी सवय, एखादी गोष्ट जी आपल्या कुटुंबात रुजली आहे, एखादी समस्या जी आपण अनेक वर्षांपासून भोगतो आहोत, एखादा दोष जो आपल्याला सतावतो आहे, अशा कुठल्याही गोष्टींचं दमन. डोळे मिटून विचार करायचा की माझ्या आयुष्यात मला पितरांची ऊर्जा, शक्ती, पितरांचे आशीर्वाद, दिव्य पितॄंचे आशीर्वाद कशा कशासाठी हवे आहेत. त्यांच्यावरच्या प्रेमापोटी हवेच आहेत, पण माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मुलांसाठी, माझ्या स्वतःसाठी आणखी मला काही प्रार्थना आहेत का, ज्या पितरांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. या प्रार्थनांचा विचार करायचा. या नुसत्या इच्छा नाहीयेत, या प्रार्थना आहेत आपल्या. आणि म्हणून दमन आणि हवन या देहाच्या माध्यमातून त्याचं यज्ञरूपी हवन आपण या ध्यानातून करणार आहोत. डोळे मिटून श्वासाची जाणीव. हळूहळू आपल्या एकेका अवयवाकडे लक्ष देऊया. हा जो विषय आहे दमन आणि हवनाचा, हा सगळ्या अवयवांना पोहोचवायचा, माझ्या पावलांना. आता हे ज्ञात आहे की पुढच्या 15 मिनिटामध्ये मी ध्यानरूपी दमन आणि हवन करणार आहे. यासाठी माझ्या पावलांना मी सूचना देते आहे. माझे घोटे, गुडघा, मांड्या, दोन्ही पाय, उजवा आणि डावा पाय
अत्यंत शिथिल आहेत आणि माझ्या या ध्यानाची पक्की बैठक हे दोन्ही पाय तयार करत आहेत. माझं ओटीपोट, माझं पोट, पायांच्या मधले अवयव, कंबर, कमरेच्या मागचे अवयव, छाती, दोन्ही फुफ्फुस, खांदे, हात, माझा संपूर्ण चेहरा आणि संपूर्ण पाठकणा, माझ्या प्रत्येक अवयवापर्यंत, प्रत्येक गात्रापर्यंत हा विषय मी पोहोचवते आहे. पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीरभर एक वेगळी ऊर्जा आहे. डोळे मिटून ध्यानाच्या पुढच्या पायरीवर जाण्याआधी आपल्या सर्व पितरांचं स्मरण करायचं. पितर म्हटल्यावरती आपल्याला जे कोणी मृतात्मे आठवतात, ज्ञात अज्ञात, कोणी आपल्या खास आवडीच्या जवळच्या व्यक्ती, त्या सगळ्यांचं स्मरण. काही दुःखद घटना असतील अलीकडच्या काळातल्या, त्यांचं विशेष स्मरण, कारण त्याचा परिणाम आपल्या देहावरती, मनावरती आजही खूप जास्त प्रकर्षाने होतो आहे. त्यांचं सगळ्यांचं स्मरण. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे सगळे दरवाजे आज सर्व शक्तीनिशी उघडे आहेत. डोळे मिटून पृथ्वीच्या वरच्या भागात, पृथ्वीच्या बाहेर आणि स्वर्गाच्या मध्ये असणाऱ्या पितृलोकाची कल्पना करूया. डोळे मिटलेले आहेत. कल्पना करायची आहे. काही दिसलंच पाहिजे हा अट्टाहास नाही. तुमच्या कल्पनेत पृथ्वी आणि स्वर्ग यांच्यामध्ये एक अशी जागा आहे जिथे आपल्या प्रत्येकाचे पितर आहेत, पितृलोक आहे. या पितृलोकामध्ये काही दिव्य ऊर्जा आहेत. त्या पितरांची अत्यंत निर्मळ अशी ऊर्जास्थानं तिथे आहेत. त्या निर्मळ ऊर्जेचा आनंद पृथ्वीच्या वरच्या भागात या गोष्टी आहेत, त्यामुळे त्या आपल्यापर्यंत पोहोचणं अगदी सोपं आहे. डोळे मिटलेले आहेत आणि ही ऊर्जा वरून आपल्या देहामध्ये प्रवेश करणार आहे याची जाणीव. तुम्ही झोपून असाल, बसून असाल, आपले दोन्ही हात आकाशाकडे तळवे येतील अशा प्रकारे ठेवायचे. हात पाम ओपन, तळहात ओपन आहेत, आपले उघडे आहेत, मूठ वळलेली नाहीये आणि आकाशाकडे तळवे आहेत अशा पद्धतीने ठेवलेत. माझ्या डोक्याच्या वरच्या भागातून आणि माझ्या हातांवरती पितृलोकाची ऊर्जा त्याच्या पूर्णत्वासह आज या क्षणी मला अनुभवता येत आहे याची जाणीव. पूर्ण चंद्राचं चांदणं जे पृथ्वीवर पसरलंय, हाच पूर्ण चंद्र माझ्या दिव्य पितरांच्या ऊर्जेची बरसात करतो आहे. स्वतःच्या देहामध्ये या ऊर्जेचा अनुभव काही काळ घ्यायचा. जास्त करून हाताच्या बोटांवरती
डोक्याच्या वरच्या भागात, जिथे आशीर्वाद दिले जातात त्या भागात ही ऊर्जा आपल्याला जाणवेल. वरून ही ऊर्जा देहामध्ये येते आहे आणि ह्या आलेल्या ऊर्जेच्या मदतीने आपण तर्पण करणार आहोत. प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. एक एक श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना किंचित जास्त श्वास सोडायचा. मी श्वास घेतलाय. श्वास सोडताना तुम्ही तोंडावाटेही सोडू शकता. या ऊर्जेच्या माध्यमातून शरीरातल्या काही नकारात्मक ऊर्जांचं पहिले तर्पण करायचं आहे. श्वास घेतोय. श्वास घेताना पितृलोकातून येणारी ऊर्जा आपण शरीरात प्रस्थापित करतो आहोत. श्वास सोडताना त्या ऊर्जेच्या माध्यमातून काही दमन आणि हवनात्मक गोष्टी बाहेर टाकतो आहोत. ज्या गोष्टी मला काढून टाकायच्या आहेत, ज्या गोष्टींचा मला निचरा करायचा आहे, मग त्या माझ्या आयुष्यातल्या, माझ्या देहातल्या, माझ्या कुटुंबातल्या, माझ्या वास्तूमधल्या कुठल्याही असतील, या सर्व ऊर्जांचं दमन आणि हवन श्वासाच्या माध्यमातून आपण करतो आहोत. श्वास घ्यायचा. श्वास घेताना पितृलोकाची संपूर्ण ऊर्जा श्वासामध्ये येते आहे. त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या दिव्य शक्ती आणि दिव्य स्पर्श, हे दिव्य स्पर्श आपल्यापर्यंत पोहोचतायत. श्वास सोडताना त्या ऊर्जेच्या माध्यमातून त्याच्या शक्तीने ज्या गोष्टी काढून टाकायच्या त्या काढून टाकतो आहोत. आता हळूहळू हीच प्रक्रिया एकेका अवयवाच्या माध्यमातून करूया. आपली दोन्ही पावलं. माझ्या दोन्ही पावलांमध्ये खूप गोष्टी साठल्यात, ज्ञात आणि अज्ञात. मला माहीत नसलेल्या असंख्य समस्यांची, ऊर्जांची पाळमुळं छोट्या छोट्या सेल स्वरूपात, सेल मेमरी ज्याला आपण म्हणतो, या पावलांमध्येही असतील. तळव्यांच्या माध्यमातून ती बाहेर काढून टाकूया. श्वास घेतला. माझा श्वास पावलांमध्ये पोहोचलाय आणि पावलांमधली ऊर्जा मी बाहेर काढून टाकली आहे. नकोशी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा. आपला देह आपण हलका हलका करायचा आहे, जेवढा हलका होईल तेवढा. 2 वेळा पावलांमध्ये करूया. श्वास घ्यायचा. संपूर्ण श्वास पावलांपर्यंत पोहोचलाय. हा श्वास आता नुसता श्वास नाहीये. हा माझ्या पितरांच्या ऊर्जेने युक्त दिव्य श्वास आहे. त्यांचे आशीर्वाद आहेत. त्या आशीर्वादाने पावलांमधल्या जटिल, नकारात्मक, अडकून पडलेला कचरा जो आहे, ऊर्जेचा कचरा, त्याचं मी दमन आणि हवन करते आहे. माझ्या पावलांमध्ये एक नवचैतन्य आहे आणि हेच नवचैतन्य मला संपूर्ण शरीरात पसरवायचंय. दोन्ही पोटऱ्या, पावलांपासून गुडघ्यापर्यंत, उजवा आणि डाव्या पायाच्या दोन्ही पोटऱ्या. संपूर्ण श्वास घेतलाय, पोटऱ्यांमध्ये पोहोचलाय आणि तिथूनच तो बाहेर पडलाय. आणि बाहेर पडताना उच्छ्वास जेवढा मोठा लांबवता येईल तेवढा लांबवा. तो भाग, त्यातलं दुखणं, खोपणं, त्रास सगळं तिकडनं बाहेर पडलंय. कुठल्या भागात कुठली समस्या आहे असा विचार अजिबात करू नका. डू नॉट अॅनलाइज, जस्ट कीप डुईंग. श्रद्धात्मक करायचंय. दोन्ही गुडघे. श्वास घेते. गुडघ्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व नकोशी ऊर्जा, विषस्वरूप ऊर्जा बाहेर पडते आहे. दोन्ही मांड्या.
श्वास घ्यायचा, दोन्ही मांड्यांमध्ये पोहोचवायचा. दोन्ही मांड्या पहिल्यापेक्षा अधिक हलक्या आणि देहामध्ये काहीतरी हालचाल जाणवेल, ऊर्जेची सहज जाणवेल. त्याकडे लक्ष द्या. जणू काही एक ऊर्जा पायापासून, पावलापासून वरती 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 चलन वलन करत करत मला मदत करतेय. दमन आणि हवनासाठी मदत करतेय. ओटीपोट आणि पोटाचा भाग, या पोटामध्ये ऊर्जा पोहोचते, श्वास पोहोचतोय आणि तिकडच्या नको असणाऱ्या गोष्टींचं तर्पण पावलापासून पोटापर्यंत प्रत्येक अवयवातल्या अनेक छोट्या छोट्या ऊर्जांचा, विषसमान अलक्ष्मी समान ऊर्जांचा या क्षणी मृत्यू होतो आहे आणि त्यांचं तर्पण मी करते आहे. हा भाव मनात, छाती, उजवं आणि डावं फुफ्फुस, हृदयाचा भाग, संपूर्ण छातीमध्ये भरपूर जागा आहे. त्या पोकळ्यांमध्ये हा श्वास पोहोचवायचा. भरपूर मोठा श्वास घ्या. मुबलक श्वास घ्या. मुबलक ऊर्जा आहे पितृलोकाची. ती छान छातीमध्ये भरा आणि छान त्याच्यातून त्याचा निचरा करा. दोन्ही खांदे, दोन्ही हात, दंड, कोपर, मनगट, दोन्ही हाताची बोट, तळहात. तळहात आपले आकाशाकडे आहेत. या तळहाताच्या प्रत्येक बोटावर, त्याच्या प्रत्येक पेरापेरापर्यंत माझा श्वास पोहोचतोय आणि तिथे एक नवचैतन्य निर्माण करतोय, नवीन ऊर्जा निर्माण करतोय. माझा गळा, स्वरयंत्र, संपूर्ण चेहरा, कपाळ, डोळे, नाक, कान, ओठ, दात, आतला भाग, मेंदूचा भाग, पायापासून डोक्यापर्यंत माझा संपूर्ण देह, माझं संपूर्ण शरीर या नवीन ऊर्जेने युक्त आहे आणि जुन्या ऊर्जेचं मी तर्पण करते आहे. सगळी जुनी ऊर्जा बाहेर टाकून देऊया आणि तिथे नवीन ऊर्जा प्रस्थापित करूया. आणि आता शेवटचा सगळ्यात महत्वाचा भाग, माझा संपूर्ण पाठकणा. कमरेच्या मागच्या भागाला सुरू होणारं, माकड हाडापासून सुरू होणारा प्रत्येक पाठकण्याचा भाग, मणका, मज्जातंतू, सगळं काही हळूहळू वरती जायचं. पोटाच्या मागे येणारा पाठकणा, छातीच्या मागे येणारा पाठकणा, कमरेपासून डोक्यापर्यंत संपूर्ण पाठकण्याचा भाग, त्या मणक्याच्या आतपर्यंत श्वास गोलाकार पसरवायचा. आणि आता ध्यानाच्या शेवटच्या टप्प्यावरती पायापासून डोक्यापर्यंत आणि पाठकण्यामध्ये वरून येणाऱ्या या नवीन ऊर्जेसाठी मी भरपूर जागा केली आहे. अजूनही कुठे असं वाटत असेल की इथे थोडं जडत्व आहे, इथे काहीतरी अडकलंय, तर तिथे श्वास घ्यायचा आणि त्या ऊर्जेला बाहेर काढून टाकायचं. आता शेवटची 5 मिनिटं पितृलोकातून भरभरून आशीर्वाद रूपी, प्रेमरूपी, वात्सल्य रूपी ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचते आहे आणि आपल्या देहाच्या माध्यमातून त्या ऊर्जेचं तर्पण होतं आहे याची जाणीव
पायापासून डोक्यापर्यंत एक अत्यंत नवीन, अत्यंत कोवळी, निरागस, निखळ ऊर्जा माझ्या देहात प्रस्थापित होत आहे. आधीच्या समस्यांनी ग्रासलेल्या समस्या असतील, पितृदोष असतील, काही त्रास असतील, काही प्रश्न असतील, अशा सगळ्या ऊर्जेचं मी आत्ताच दमन केलंय. अशा सगळ्या ऊर्जांचा आत्ताच मी मृत्यू अनुभवला आणि याच देहातून त्यांना सद्गती देण्याचा आपण प्रयत्न करतोय. ही सद्गती मिळताना आपला देह हलका हलका होत जाईल. खूप ओझं आपण बाहेर काढून टाकतोय आणि नवीन ऊर्जेला जागा करून देतोय. पितरांच्या ऊर्जेचं तर्पण आणि पितृतर्पण करण्याआधी त्या ऊर्जेला आपण अनुभवून त्या तर्पणाची सुरुवात आज करतो आहोत. वरून येणारी ऊर्जा पृथ्वीवरती येते आहे आणि पृथ्वीवरून पुन्हा एकदा माझ्या प्रार्थनांच्या स्वरूपात हे माझे विचार, ही ऊर्जा वरपर्यंत जाते आहे. अशी चक्राकार, ज्याला गती म्हणतात, ही नेहमी गोलाकार चक्राकार गती आहे. ही गती आज निर्माण करायची आहे. तो रस्ता, तो चॅनल आज निर्माण करतो आहोत आपण. भरभरून ऊर्जा वरून येते आहे. कोणाला त्याचा रंग दिसेल, कोणाला त्याचा प्रकाश दिसेल. जे काही घडतंय ते फक्त अनुभवायचं. फक्त जाणीव. भरपूर ऊर्जा येते आणि त्याला एक अप्रतिम गती प्राप्त झालीये. डोळ्यासमोर काही दिसत असेल त्याचा अनुभव. काही काळ थांबायचं. ऊर्जेचा संपूर्ण अनुभव, जास्तीत जास्त अनुभव घ्यायचा. डोळे मिटून आपल्या सर्व पितरांचे मनापासून आभार मानायचे. आजच्या पहिल्या दिवशी त्यांनी भरभरून ऊर्जा, शक्ती आपल्याला दिली आहे याची जाणीव. त्यासाठी त्यांचे आभार.
आणि इथून पुढे आपण जे विविध प्रकारचं तर्पण, विविध मृतात्म्यांचं तर्पण, विविध पितरांचं तर्पण करणार आहोत, त्यासाठी याच पितरांकडे आपण आशीर्वाद मागूया. आशीर्वाद आणि प्रोटेक्शन आपलं संपूर्ण आयुष्य पुढच्या 15 दिवसात बदलून टाकण्याची ताकद असणारे आपले दिव्य पितर त्यांच्या सर्व आयुधांनिशी, सर्व शक्तीनिशी आपल्यासाठी सिद्ध आहेत याची जाणीव, त्यांचं स्मरण करायचं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आणि सावकाश वर्तमानात परत यायचं. वर्तमानात परत येताना 3 ते 4 वेळा दीर्घ श्वसन आणि जेव्हा केव्हा आपल्याला डोळे उघडावेसे वाटतील, दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे आणि सावकाश डोळे उघडायचे. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. आजची ध्यान साधना इथेच संपवत आहोत. धन्यवाद.